26वा प्रश्न आहे. कालच्या ऑनलाईन तासिकेला इंग्रजी या विषयाचे सर्व प्रश्न मॅडमने सोडून घेतलेले आहेत. त्या पुढचा प्रश्न आहे 26वा. एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा आणि शेवटून 19वा क्रमांक असल्यास मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या राजचे शेवटून कितवे स्थान असेल? पहा, प्रश्नातच आपल्याला त्यांनी स्टेप बाय स्टेप कृती कशी करायची ते सांगितलेले आहे. फक्त त्यासाठी आपल्याला प्रश्न काळजीपूर्वक वाचणं गरजेचं आहे. पहा, आता आपल्याला कृती करताना आपण प्रश्न पुन्हा वाचूया. त्यांनी काय सांगितलेले आहे? एका रांगेत समीरचा सुरुवातीपासून 23वा. समजा ही रांग आहे, इथे समीर उभा आहे. हा कोण आहे? समीर आहे. समीरचा सुरुवातीपासून कितवा नंबर आहे? 23वा आहे. म्हणजे त्याच्या अगोदर किती मुलं उभे आहेत? 22 मुले आहेत, बरोबर. आणि दुसऱ्या वाक्यात त्यांनी सांगितलेले शेवटून 19वा नंबर आहे. म्हणजे त्याच्या मागे किती मुलं उभी आहेत? 18 मुलं उभी आहेत, बरोबर. आणि नंतर त्यांनी सांगितलेले मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर. म्हणजे आपल्याला अगोदर काय करावं लागणार आहे? कृती करताना त्या रांगेत एकूण किती मुलं आहेत ते काढून घ्यावं लागणार आहे. पहा, त्याच्या अगोदर असणारे मुलं 22, त्याच्या नंतर उभे राहिलेले मुलं 18 आणि समीर स्वतः 1. मग यांची आपण बेरीज करायची. बेरीज केल्यानंतर 8 आणि 2 10 आणि 11 चालेल. म्हणजे आपल्याला रांगेतील एकूण मुलं मिळालेली आहेत. एकूण मुलं आहे 41. आता 41 मुलं आहेत, तर आपल्याला काय करावं लागणार आहे? नंतर मधल्या मुलाचं स्थान काढावं लागणार आहे. मग मधल्या मुलाचं रांगेतील स्थान काढताना आपल्याला काय करावं लागणार आहे? 41 ला आपण 2 ने भागलं. बेदुनी 20. उत्तर 20 येणार, भागाकार 20 येणार आहे आणि बाकी काय राहणार आहे? 1 राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय? त्याच्या अगोदर किती मुलं उभे आहेत? 20 आणि नंतर मागे 20 मुलं आहेत. म्हणजे त्याचं स्थान कितवं आहे? 20 अधिक 1 21. 21वं स्थान हे कोणाचं आहे? मधल्या मुलाचं आहे. आता मधल्या मुलाचं स्थान आपण काढून घेतलेले. त्यांनी काय सांगितलेले? पुढचा प्रश्न, मधल्या मुलाच्या मागे 5व्या क्रमांकावर असणाऱ्या, म्हणजे मधला जो मुलगा आहे 21 नंबरला, त्याच्या पुढे आणखीन 5व्या क्रमांकावर कोण उभा आहे? राज उभा आहे. म्हणजे आपल्याला 21 मध्ये पुन्हा 5 मिळवावे लागणार आहे. उत्तर येणार आहे आपलं 26. मग उत्तर जर 26 आलं म्हणजे तो कितव्या स्थानावर उभा आहे? 26व्या स्थानावर उभा आहे. मग एकूण मुलं किती आहेत? 41. मग 41 मधून आपण 26 वजा केले तर उत्तर येणार आहे 15 आणि अधिक 1. त्याचं स्थान कितव्या नंबरवर येणार आहे? तो 16व्या स्थानावर उभा आहे. म्हणजे या प्रश्नाचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. आता दुसरा जो प्रश्न दिलेला आहे तो दिशांवरती दिलेला आहे बघा. सोबतच्या मार्गावरून ए ठिकाणाहून बी ठिकाणी पोहोचताना किती वेळा उत्तरेकडे तोंड येईल? पहा, तुम्हाला स्क्रीनवर पण आकृती दिसतीये, मी पण काढते. इथं ए, इथं बी आहे आणि इथं सी आहे. त्यांनी काय सांगितले? आणि खाली सगळ्यात महत्वाचं त्या आकृतीच्या खाली त्यांनी काय दिलेली आहे? उत्तर दिशा कोणत्या बाजूला आहे ते पण दाखवलेले आहे.
मग आता ए ठिकाणापासून बी ठिकाणापर्यंत आपल्याला पोहोचायचंय. म्हणजे त्याचं तोंड जे आहे तो डावीकडे किती वेळा जाणार आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. पहा, इथून जर तो निघला तर म्हणजे या दिशेला त्याचं तोंड पाहावं लागणार आहे. यासाठी तुम्ही खोडरबरचा वापर करू शकता. खोडरबरवर काय करायचं, रेषाकृती काढायची आणि तो खोडरबर ए पासून आहे ना तुम्ही इकडे फिरवायचा. म्हणजे तुम्हाला बरोबर त्या खोडरबरवरनं लक्षात येईल की त्याचं तोंड उत्तरेला किती वेळा जाते. आता इथून निघला तर ही सुरुवातीला 1, इथं त्याचं तोंड इकडे जाते दक्षिण दिशेला आणि इकडे 2 आणि इथं गेल्यानंतर तो लगेच बी या ठिकाणी पोहोचणार आहे. म्हणजे किती वेळा त्याचं तोंड उत्तरेला होतंय, 1 आणि 2. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा जो प्रश्न आहे तो थोडा विचार करायला लावणार आहे, त्यामुळे तुम्ही स्क्रीनवरचा प्रश्न व्यवस्थित वाचा. पहा, ए झाडावर काही पक्षी व बी झाडावर काही पक्षी बसलेले आहेत. आता पक्षी किती दिलेले आहेत आपल्याला माहित नाही, फक्त त्यांनी काही पक्षी दिलेले आहेत. आणि पुढे काय सांगितलेले त्यांनी, जर ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला तर बी झाडावरील पक्षी दुप्पट होतील आणि बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास दोन्ही झाडावरील पक्षी समान होतील. तर सुरुवातीला ए व बी झाडांवर अनुक्रमे किती पक्षी होते. पहा, आता या प्रश्नात जे महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या खाली आपण वाचताना अंडरलाईन करायची. ए झाडावर काही पक्षी, आता इथं ए झाड आहे आणि इथं बी झाड आहे. पक्षी किती दिलेले आहेत ते आपल्याला माहित नाही, पण त्यांनी पुढे अट दिलेली आहे, ए झाडावरील एक पक्षी बी झाडावरील पक्ष्यांमध्ये गेला तर बी झाडावरील पक्षी किती होणार आहे, दुप्पट. हा शब्द महत्वाचा आहे. किती होणार आहे, दुप्पट होणार आहे. आणि नंतर पुन्हा आणखीन एक त्यांनी सांगितलेलं आहे की बी झाडावरील एक पक्षी ए झाडावर गेल्यास तर दोन्ही झाडावरील पक्षी काय होणार आहे, समान होणार आहे. मग दुप्पट आणि समान या दोन शब्दांवरून आपल्याला काय करायचंय, अचूक उत्तर काढायचंय. मग आता या प्रश्नाचं उत्तर काढताना आपण काय करायचंय, पर्यायाकडून उत्तराकडे जायचंय. ज्यावेळेस आपण पर्यायाकडून उत्तराकडे जाणार आहे त्यावेळेस या तिन्ही अटी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. ए झाड, बी झाड, ए झाडावरील एक पक्षी इकडे गेला बी कडे ते किती होणार आहे, दुप्पट. आणि बी मधलं पुन्हा जर एक इकडे गेला तर ते दोन्ही पक्षी समान होणार आहे. तर आपण आता पहिला पर्याय करून पाहू. पहिला पर्याय दिलेला आहे त्यांनी 3 आणि 5. पहा, ए झाडावर समजा 3 पक्षी आहेत आणि बी झाडावर 5 पक्षी आहेत. त्यांनी आज काय दिलेली आपल्याला, बी कडे गेला. पहा, म्हणजे 3तून 1 इकडे गेला इथे किती राहणार आहे, 2 आणि इथे किती राहणार आहे, 6. म्हणजे इथं अधिक 1 होणार आहे, बरोबर. आणि नंतर पुढची अट त्यांनी काय दिलेली आहे, पण जर बीतला एक पक्षी ए कडे गेला तर दोन्ही समान होणार आहे, बरोबर की नाही. मग जर हा पक्षी पुन्हा इकडे जर गेला तर इथं 5 राहणार आहे आणि इथे किती होणार आहे, 4 होणार आहे. म्हणजे हा पर्याय इथंच बाद होतो. या पद्धतीने जर आपण सगळ्या पर्यायांचं करून पाहिलं तर आपल्याला तिसरा पर्याय बरोबर येतो. पहा, तिसऱ्या पर्यायात 5 आणि 7 दिलेले पक्षी, बरोबर. पहिली अट काय सांगितलेली त्यांनी, 5 मधील जर एक पक्षी इकडे गेला तर पक्षी दुप्पट होत आहे. मग 5 वजा 1 केले 4 आणि अधिक 1 केला इकडं तर इथं झाले 8. म्हणजे 4च्या दुप्पट 8 झाले. पहिली अट इथं आपली लागू झाली. आता दुसरी अट काय सांगितलेली त्यांनी,
बी झाडावरील जर एक पक्षी इकडे गेला तर किती ते दोन्ही झाडावरील पक्षी समान होणार आहे. इथं 7 आहे, मग 7 वजा 1 6 आणि 7तून एक इकडे आला 5 अधिक 1 6 म्हणजे दोन्ही झाडावरील पक्षी काय झालेले आहेत, समान झालेले आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 3 ला या दोन्ही अटी लागू होतात. त्यामुळे या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक आहे 3, 5 आणि 6. काही प्रश्न असे असतात की जे पर्यायातून उत्तराकडे जावं लागतात, त्यातलाच हा प्रश्न आहे. आता पुढे 29 ते 33 साठी हा सूचना दिलेली आहे. डायरेक्ट प्रश्नाकडे न जाता अगोदर आपण सूचना व्यवस्थित वाचणंही गरजेचं आहे. सूचना त्यांनी काय दिलेली आहे, पहिल्या पदाचा दुसऱ्या पदाशी जसा संबंध आहे तसाच संबंध तिसऱ्या पदाचा चौथ्या पदाशी आहे. हे लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे पद पर्यायातून निवडा. मग 26वा प्रश्न त्यांनी दिलेला आहे, कडू, गोड, शीतल आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे आणि पर्यायात 4 पर्याय दिलेले, उष्णता, प्रखरता, सौम्य आणि उष्ण. आता हे वाचल्याबरोबर पहिला संबंध जर आपण पाहिला कडू गोड, तर लगेच लक्षात येते की ही काय विरुद्धार्थी जोडी आहे, विरुद्धार्थी शब्द दिलेले. पण पुढे दिलेला आहे शीतल. शीतल म्हणजे थंड. मग आता पर्याय जर पाहिले तर फसवण्यासाठी त्यांनी काय दिलेले, उष्णता पण दिलेलं आहे. आपण पर्याय नीट न वाचता घाई घाई लगेच काय करणार, पर्याय क्रमांक 1 करणार आणि आपलं उत्तर चुकणार. पण त्याचं उत्तर उष्णता नाहीये, शीतलच्या उलट काय येणार आहे, उष्ण. म्हणजे पर्याय क्रमांक 4. म्हणजे 29 प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक येतोय 4. 30वा प्रश्न आहे 30 नंबर, श्यामची आई साने गुरुजी अग्निपंख. म्हणजे श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले, साने गुरुजींनी लिहिलेले आहे. तसंच अग्निपंख पुस्तकाचे लेखक कोण आहे, खाली पर्याय दिलेले आहेत, 4ही पर्याय. पहिला पर्याय आहे जयंत नारळीकर, दुसरा पर्याय आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम, तिसरा पर्याय आहे प्रणव मुखर्जी आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर होमी भाभा. मग यातला अग्निपंखचे लेखक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यामुळे 30 प्रश्नाचं उत्तराचा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आता 31वा जो प्रश्न आहे तो संख्यांवरती दिलेला आहे. आपल्याला संख्यांमधला समसंबंध शोधायचा. पहा, 37, 40, 25 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेले आहे. मग अशा वेळेस आपल्याला संख्यांवरचे प्रश्न सोडवताना समसंख्या, विषम संख्या, घनसंख्या, संख्येतील अंकांची बेरीज, गुणाकार, वर्गसंख्या, घनसंख्या, प्रत्येक क्रायटेरियाने कोणता संबंध तिथे लावलेला आहे हे जर कळालं तर आपलं उत्तर बरोबर येणार आहे. आपण जर इथं पाहिलं 37 आणि 40, आता तुम्ही काय करणार, 37च्या पुढे 3 बोट, 38, 39, 40, 40, मग लगेच 25च्या पुढचा पर्याय बघणार, 25, 26, 27, 28 आहे का ते तुम्ही त्यात शोधणार, पण 28 त्यात नाहीये. मग आपण दुसऱ्या अँगलने त्याचा विचार करायचा. जर बारीक निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येते की संख्येतील संख्येचे अंक दिलेले होते, त्या अंकांच्या वर्गाची जर आपण वजाबाकी केली, पहा इथं एकक स्थानचा अंक आहे 7, 7चा वर्ग 49, दशक स्थानचा अंक आहे 3, 3चा वर्ग 9, यांची जर आपण वजाबाकी केली तर उत्तर येते 40. इथे 40 दिलेला आहे. मग तसाच संबंध आपल्याला पुढे लावायचा आहे. एकक स्थानचा अंक 5, 5चा वर्ग 25, 2, 2चा वर्ग 4. मग 25 मधून 4 गेले तर येणार आहे आपलं 21. मग 21 पर्याय एका 21 पर्याय आहे पर्याय क्रमांक 3.
त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे तोही संख्येवरती विचारलेला आहे. 14, 15, 32 आणि पुढे प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. आता आपण सहज विचार करताना काही करणार, 14च्या पुढचा अंक 15, मग 32च्या पुढचा अंक 33 पर्यायात आहे का? नाही. मग सगळ्या क्रायटेरिया वापरून त्याचं उत्तर काढायचं. तुम्ही निरीक्षण केल्यावर तुमच्या असं लक्षात येईल की संख्येतील अंकांच्या गुणाकाराचा वर्ग आणि त्यातून जर वजा 1 केला तर काय येते आपल्याला पुढची संख्या मिळते बघा. 3चा वर्ग सॉरी 1 गुणिले 4 त्याचं उत्तर येते 4 आणि 4चा वर्ग 16 वजा 1 15 उत्तर आलेले याचं. मग तसंच या संख्येतील अंकांचा गुणाकार 3 गुणिले 2 बरोबर 6. मग 6चा वर्ग 36 आणि 36 वजा 1 35. मग पर्यायात 35 दिलेला आहे. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आकृतीचा आहे. आकृत्यांचं बारीक निरीक्षण करायचंय. यातही आपल्याला समसंबंध शोधायचा आहे. पहा तुम्हाला स्क्रीनवर आकृत्या दिसत आहे. पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी जो संबंध लावलेला आहे तो संबंध आपल्याला तिसऱ्या आकृतीचा पुढच्या आकृतीशी लावायचा आहे आणि त्याचं उत्तर काढायचंय. तुम्ही जर बारीक पाहिलं तर पहा चौकटीतील आकृती आहे ना जशीच्या तशी आहे, फक्त वरची बाजू खाली आणि खालची बाजू वरती दिलेली आहे. याचा पर्याय क्रमांक येतोय पर्याय क्रमांक 3. आता पुढचा प्रश्न विचार करायला लावणार आहे. 34वा प्रश्न दिनदर्शिकेवरती प्रश्न आलेला आहे. पहा 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेला जॉन शयनापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे, तर शनायाचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल? हा दिसायला 2च ओळी दिसत आहेत पण कृती खूप करावी लागणार आहे. यात प्रश्न पुन्हा नीट पहा. 5 जानेवारी 2001 ला शुक्रवारी जन्मलेला जॉन. बघा आता जॉनची जन्मतारीख दिलेली त्यांनी आपल्या किती दिलेली आहे? 5 जानेवारी 2001 म्हणजे 5 जानेवारी 2001 ला काय झालेला आहे? जॉनचा जन्म झालेला आहे आणि त्याचा वार काय आहे? शुक्रवारी. एवढं कळालं आपल्याला. आता नंतर पुढे दिलेली आहे त्यांनी शनया सॉरी जॉन जन्मलेला जॉन शनयापेक्षा 100 दिवसांनी मोठा आहे. म्हणजे जॉनचा जन्म अगोदर झालेला आहे आणि शनयाचा जन्म नंतर झालेला आहे हे पण आपल्याला कळायला पाहिजे. म्हणजे जॉन मोठा आहे म्हणजे जॉनची जन्मतारीख अगोदर आहे आणि शनयाची 100 दिवसानंतर आहे. 100 दिवसांनी मोठा ही आपल्या लक्षात आलं पाहिजे. हे महत्वाचं आहे या उदाहरण. आपल्याला शनयाचा जन्मदिवस काढून घ्यावा लागणार आहे. शनयाचा जन्मदिन काढायचा म्हणजे तो काय 5 जानेवारी पासून 100 दिवसांनी मोठा म्हणजे 5 जानेवारी पासून 100 दिवसांनी मोजत जर आपण केलं कृती केली तर तिचा जन्मदिन येतोय 16 एप्रिल 2001 बरोबर. आणि पहिला वाढदिवस तिचा कधी येणार आहे?
16 एप्रिल 2002 ला. कोणाचा? याचा पहिला वाढदिवस कधी येणार आहे? 16 एप्रिल 2002 ला येणार आहे. आणि आपल्याला याचा वार विचारलेला आहे त्यांनी. पहा, मग तिच्या जन्माचा जो वार आहे त्याला जर भागिले आपण 7 केले म्हणजे 100 भागिले 7 भागाकार 14 येणार आहे आणि बाकी किती उरणार आहे? 2. म्हणजे 100 दिवसात 14 वेळा येणारा वार कोणता राहणार आहे? शुक्रवार. आणि शुक्रवारच्या पुढे 2 म्हणजे शनिवार आणि रविवार. आता रविवारी जर तिचा जन्म झाला जी तिच्या जन्माचा वार कधी आलेला आहे? 16 एप्रिल 2001 ला कोणता वार येतोय? रविवार येतोय. बरोबर. आता पुढे त्यांनी सांगितलेलं आहे तिचा आपल्याला पहिल्या वाढदिवसाचा वार काढायचा आहे. मग एक लक्षात ठेवायचंय की 2001 हे काय आहे? लीप वर्ष नाही. म्हणजे वार फक्त कितीने? 1 ने पुढे जाणार. बरोबर. जर लीप वर्ष असतं तर वार कितीने पुढे गेला असता? 2 ने पुढे गेला असता. संपूर्ण वर्षाचा विचार करता. मग 2001 हे लीप वर्ष नसल्यामुळे तिचा जो दुसरा वाढदिवस आहे तो 16 एप्रिल 2002 ला सोमवारी येणार आहे. मग पर्याय आहे का सोमवार? आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय आहे? अचूक उत्तर आहे. कळाले सर्वांना? आपल्या दिनदर्शिकेमध्ये दिले दिनदर्शिकेवरचे प्रश्न सोडून घेताना लीप वर्ष विचारात घ्यायचंय. एक वार 7 दिवसांनी येतो ते विचारात घ्यायचंय. संपूर्ण वर्षाचा विचार करता वार किती दिवसांनी पुढे जातो हेही त्याच्या लक्षात येतं. तो विद्यार्थी या उत्तरापर्यंत बरोबर पोहोचणार आहे. आता पुढचा जो प्रश्न आहे तो बघा. खालील चौकोनात प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? पंच्याहत्तर, 18 हे प्रश्नचिन्ह आहे. 7, 33, 52, 25, 63, 12. आता असे प्रश्न आल्यावर उभी बेरीज, आडवी बेरीज, वजाबाकी, वर्गसंख्या, घनसंख्या, बुद्धिमत्तेत शक्यतो वर्ग, घनसंख्या यावरच आधारित प्रश्न असतात. आता जर आपण याचं बारीक निरीक्षण केलं या चौकोनात दिलेल्या संख्यांचं तर पहा आपल्याला असं लक्षात येईल की पहिलं जे आहे 75, 7 अधिक 5 बरोबर 7 अधिक 5 बरोबर 12, 12 अधिक 6 बरोबर 18, 25 अधिक 8 बरोबर 33. आणि 33 अधिक 9
बरोबर 42. म्हणजे 42 याचा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न सांकेतिक भाषेवरचा लिहिलेला आहे पहा. पंचवीस बरोबर 532. 57 बरोबर 725. 34 बरोबर 413 असे लिहितात तर 14 बरोबर किती? आता या संख्यांचं जर निरीक्षण केलं आपण आपल्या असं लक्षात येते पहा दशक स्थानचा जो अंक आहे तो एकक स्थानी गेलेला आहे आणि एकक स्थानचा अंक शतक स्थानी गेलेला आहे आणि एकक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक जर वजा केला तर तो दशक स्थानी दिलेला आहे म्हणजे प्रत्येक यात तसंच केलेलं आहे पहा 7 5 आणि 7तून 5 गेले इथं मध्ये 2 दिलेले 4 शतक स्थानी 3 एकक स्थानी आणि दशक स्थानी यांची वजाबाकी मग तसंच आपल्याला याचं पण करायचंय हा एकक स्थानचा अंक आपल्याला शतक स्थानी घ्यायचा 4 आणि दशक स्थानचा अंक एकक स्थानी घ्यायचा 1 या दोघांची वजाबाकी 4तून 1 गेले 3 म्हणजे इथं जे उत्तर येणार आहे ते 431 जे पर्याय क्रमांक 3 त्याचं अचूक पर्याय क्रमांक आहे. आता पुढचं 37 आणि 38 साठी सूचना दिलेली पहा खालील प्रश्नाकृतीशी तंतोतंत जुळणारी आकृती पर्यायातून शोधा. आता इथे आपल्याला निरीक्षण शक्ती महत्वाची आहे सोपे प्रश्न असतात आणि मार्क मिळवून देणारे आहेत फक्त काळजीपूर्वक पाहायचंय आणि नंतरच पर्याय निश्चित करायचंय. मग 37व्या पर्यायात जर आपण योग्य निरीक्षण करून जर पाहिलं तर त्याचा पर्याय क्रमांक येतोय 2 पर्याय क्रमांक 2. नंतर 38वा प्रश्न आहे पहा 38व्या प्रश्नात पण प्रश्नाकृती बारकाईने पाहायची आहे आणि पुढे जे 4 पर्याय दिलेले आहेत त्या 4 पर्यायांमध्ये कोणतीही आकृती तंतोतंत होती ते पाहिलं तर आपल्या लक्षात येते की 4 पर्याय क्रमांकामध्ये जी आकृती दिलेली आहे ती बरोबर आहे म्हणजे 38व्या प्रश्नाचा पर्याय क्रमांक येतोय 4. आता पुढचा जो प्रश्न आहे 39वा तो वेन आकृती संदर्भात आहे. आकृती सर्वांना स्क्रीनवर दिसतीये पहा वर्तुळ दिलेला आहे आयत दिलेला आहे आणि षटकोन दिलेला आहे आणि काय केलेले आहेत वेगवेगळे अंक त्यात दिलेले आहेत यासाठी आपल्याला अगोदर प्रश्न वाचावा लागणार आहे पहा वेन आकृतीचा. सोबतच्या आकृती एका शाळेतील नृत्य नाट्य आणि वादन या क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या दर्शवली आहे. यावरून किमान 2 क्षेत्रात आवड असणाऱ्यांची संख्या किती? आता पहा वर्तुळात दिलेले आहेत नृत्य षटकोनात दिलेले आहेत नाट्य आणि आयतात दिलेले आहेत वादन आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या. आता इथे किमान 2 हा शब्द खूप महत्वाचा आहे. किमान 2 म्हणजे कमीत कमी 2 खेळाची आवड असणारे विद्यार्थी आपल्याला यातून काढायचे. हा शब्द या प्रश्नातला महत्वाचा आहे. मग आपण अगोदर वादन आणि नृत्य वादन म्हणजे आयतातली संख्या आणि नृत्य म्हणजे वर्तुळातली म्हणजे फक्त आयत आणि वर्तुळ यामध्ये कोणती संख्या आहे ते पाहिलं तर ती आपल्याला 12. नंतर दुसरं पाहायचंय वादन आणि नाट्य
वादनासाठी दिलेलं आहे त्यांनी आयर आणि नाट्यासाठी दिलेलं आहे षटकोन. म्हणजे आपल्याला फक्त आयर आणि षटकोन देणारी संख्या पाहिजे आहे, ती आहे 8. नंतर नृत्य आणि नाट्य. नृत्यासाठी काय दिलेलं आहे त्यांनी? वर्तुळ दिलेलं आहे आणि नाट्यासाठी काय दिलेलं आहे? षटकोन दिलेला आहे. म्हणजे वर्तुळ आणि षटकोनातली संख्या पाहिजे आहे, ती आहे 13. यांची बेरीज करायची आहे. 8 आणि 2 10, 10 आणि 3 13, 1 3. याचं उत्तर किती येते? 33. 33 पर्याय कोणता आहे? पर्याय क्रमांक 2. तर 40 आणि 44 साठी सूचना दिलेली आहे पहा. खालील प्रत्येक प्रश्नातील 3 पदांचा एका विशिष्ट वैशिष्ट्यानुसार एक गट तयार होतो. ते वैशिष्ट्य लक्षात घेऊन गटाशी जुळणारे पद पर्यायातून निवडा. आता 40व्या प्रश्नात वादळ, सुनामी आणि महापूर या तिन्हींचा जर विचार आपण केला तर आपल्या लक्षात येते की या सगळ्या काय आहे? नैसर्गिक आपत्ती आहे. नैसर्गिक निसर्गामुळे येणारे हे संकट आहे. आणि मग पर्याय जर वाचले आपण तर पहिला पर्याय आहे पाऊस, दुसरा आहे अपघात, तिसरा आहे दुष्काळ आणि चौथा आहे महासागर. मग पाऊस, अपघात, दुष्काळ आणि महासागर यापैकी नैसर्गिक आपत्ती कोणती आहे? तर दुष्काळ. म्हणजे अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. 41वा प्रश्न पहा. दिमाग, रुबाब आणि डौल. पहा, दिमाग, रुबाब, डौल हे सगळे समानार्थी शब्द आहेत. आणि मग खाली पर्याय दिलेले आहेत. 4ही पर्याय आपण वाचून घेतले. श्रीमंती, वैभव, ऐक्य आणि चौथा आहे टाठा. मग याचा अचूक पर्याय क्रमांक येते पर्याय क्रमांक 4. आता 42वा प्रश्न पुन्हा संख्यांवरचा दिलेला आहे पहा. 9 कंसात दिलेला आहे 31 आणि 5. नंतर 7 कंसात आहे 17, 4, 8, 13 आणि 3. आता याचं जर निरीक्षण केलं आपण पहा. 9, 31, 3, 7, 17, 4, 8, 13, 3 याचं बारीक निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते की हा जो कंस आहे या कंसाच्या बाहेर ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यांचा गुणाकार. पहा, अगोदर गुणाकार करायचा आहे बाहेरच्या संख्यांचा आणि जे उत्तर येईल त्या गुणाकारातूनच काय करायचे? त्या कंसाच्या बाहेरील संख्यांची बेरीज जर आपण वजा केली तर आपल्याला कंसातली संख्या मिळते. पहा, अगोदर गुणाकार करू आपण. 9 गुणिले 5 वजा 9 अधिक 5. 9 पाचे 45 आणि 9 5 14 यांची जर वजाबाकी केली तर उत्तर येतंय कंसातली संख्या 31. तसंच पुढच्याचं जर पाहिलं आपण 7 गुणिले 4 वजा 7 अधिक 4 बरोबर 7 चोक 28 वजा 7 आणि 4 11. उत्तर येतंय 17. हे पण 8 गुणिले 3 वजा 8 अधिक 3. 8 त्रिक 24 वजा 8 9 10 11. तर येते 13. मग हाच क्रायटेरिया पर्यायातील कोणत्या संख्यांना लागू होतो ते आपल्याला पाहायचंय. आता पहिला जर पर्याय घेतला आपण
8 गुणिले 5 वजा 8 अधिक 5, 8 पंची 40 वजा 8 आणि 5 13, 10तून 3 गेले 7, उत्तर येते याचं 27, पण कंसात किती दिलेलं आहे 26, त्याच्यामुळे पहिला पर्याय तिथंच बाद होतोय. दुसरा पर्याय जर पाहिला आपण 7, 23 आणि 5, कंसाच्या बाहेरच्या संख्यांचा गुणाकार 7 गुणिले 5 वजा त्यांची बेरीज 7 5 35, 7 आणि 5 12, 5तून 2 गेले 3, 3तून 1 गेला 2, म्हणजे याचं उत्तर बरोबर येते. म्हणजे या क्रायटेरियामध्ये लागू होणारा ज्या संख्या आहेत त्या आहेत पर्याय क्रमांक 2 मध्ये. त्यामुळे 42व्या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढचा 43वा प्रश्न पहा. तो पण संख्यांवर आधारित दिलेला आहे. 18 अंश 27 अंश छेद 63 आणि 36 अंश छेद 84. पहा, अंश आणि छेद याला कोणत्याही एका संख्येने जर भागला आपण, पहा पहिला जो आहे याला जर आपण 18 अंश छेद 42 भागिले 6 केलं तर याचं उत्तर येते 3 अंश छेद 7. तसंच 27 अंश छेद 63 भागिले 9 केलं, 9 त्रिक 27 व 63, याचं पण उत्तर येते 3 छेद 6. 36 अंश छेद 84 भागिले 12 केलं तर याचंही उत्तर येते 3 अंश छेद 7. मग असा पर्याय शोधायचा आपल्याला की ज्याचं अतिसंक्षिप्त रूप हे किती येणार आहे 3 अंश छेद 7. मग ते जर पाहिलं आपण तर पहिला पर्याय दिलेला आहे 24 अंश छेद 72, 51 अंश छेद 119, तिसरा आहे 30 अंश छेद 60 आणि चौथा आहे 72 अंश छेद 120. जर पर्याय जर आपण पाहिले तर त्यातला दुसरा पर्याय 51 अंश छेद 119 याला जर आपण 17 ने भागलं अतिसंक्षिप्त रूप देताना तर 17 त्रिक 51 आणि 17 साते 19, म्हणजे याचं उत्तर बरोबर येते 3 अंश छेद 7. त्याच्यामुळे 43व्या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 2. आता पुढं 44वा पहा. प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत, तुम्हाला स्क्रीनवर आकृत्या दिसत असतील पहा. त्या आकृत्यांचं बारीक निरीक्षण करा. पहिली आकृती, दुसरी आकृती आणि तिसरी आकृती, तिन्ही आकृत्यांचं जर तुम्ही बारीक निरीक्षण केलं तर आपल्या असं लक्षात येते ज्या दिलेल्या आकृत्या आहेत त्या काय पाण्यातील प्रतिबिंब दिलेले आहे. मग खालच्या आकृत्यांमध्ये निरीक्षण पहा, त्रिकोणातल्या, पंचकोणातल्या. तर पर्यायातील चारही पर्यायांचं जर आपण नीट निरीक्षण केलं तर आपल्याला त्यातलं पाण्यातील प्रतिबिंब शोधायचे. पाण्यातलं प्रतिबिंब येते पर्याय क्रमांक 3. 45वा प्रश्न पुन्हा सांकेतिक भाषेवर दिलेला आहे पहा. कंसात संख्या दिलेल्या आहेत 3, 4 आणि 2 अंश छेद 5 दिलेले, बरोबर 26.
नंतरच कंसात 1 3 2 अंश छेद 7 बरोबर 23. नंतरच 2 5 पुन्हा अंश छेद रूपात दिलेले 6 अंश छेद 7 बरोबर 47. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे? हे कसे लिहितात पहा. प्रश्न काय दिलेला आहे? एका सांकेतिक भाषेत 3 कंसात 3 4 2 अंश छेद 5 बरोबर 26. 1 3 2 अंश छेद 7 बरोबर 23. 2 5 6 अंश छेद 7 बरोबर 47. हे असे लिहितात. तर 2 7 आणि 5 अंश छेद 6 बरोबर किती? हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. जर आपण याचं बारीक निरीक्षण केलं पहा, तर आपल्या असं लक्षात येते ही जी पहिली संख्या आहे, पहिली संख्या गुणिले अंश, पहिली संख्या 3 गुणिले 2 बरोबर 6 आणि दुसरी संख्या 4 गुणिले छेद बरोबर 20. मग त्याचं उत्तर दिलेलं आहे त्यांनी 26. हे पहिल्याचं झालं. तसंच दुसऱ्याचं पण पहा, पहिली संख्या 1 गुणिले अंश 2 बरोबर 2. दुसरी संख्या 3 गुणिले छेद 7 7 त्रिक 21. मग त्याचं उत्तर आलेलं आहे 23. पुढचं दिलेलं आहे 2 गुणिले अंश 6 बरोबर 12. दुसरी संख्या 5 गुणिले छेद 7 बरोबर 35. यांची जर बेरीज केली आपण ती येते 47. तसंच आता याचं उत्तर काढायचं आपल्याला. पहिली संख्या आहे 2 गुणिले अंश 5 10 7 गुणिले छेद आहे 6 बेरीज येते याची 52. पर्यायात आहे का 52? आहे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचा अचूक पर्याय क्रमांक आहे 1. आता 46वा प्रश्न पाहू. च्या प्रश्नामध्ये काय दिलेले? विधान दिलेले पहा. विधान. सौरभ 17 वर्षाचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. पहिलं विधान आहे बरं का. आणि दुसरं विधान आहे शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्ष आहे. या दोन विधानांवरून आपल्याला त्यांनी प्रश्न काय विचारलेला आहे, यावरून खालीलपैकी कोणते अचूक अनुमान निघते ते पर्यायावरून निश्चित करा. आता आपण 4ही पर्याय अगोदर वाचून घेऊ. पहिला पर्याय आहे शरयू सौरभपेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. शरद सीमापेक्षा लहान आहे. सीमाचे वय 14 वर्ष आहे आणि वयाने सर्वात लहान सौरभ आहे. पहा, 4ही पर्याय आपण वाचले तरी आपण काय होतंय, कन्फ्यूज होते. नेमका अचूक पर्याय कोणता आहे हे आपल्या चटकन लक्षात येत नाही. पण त्यासाठी आपल्याला वरती जे 2 विधान दिलेले आहेत त्या दोन्ही विधानांचा आधार घ्यायचा आहे. पहिलं जे विधान दिलेलं आहे त्यांनी सौरभ 17 वर्षाचा असून सीमापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे.
4 व्यक्ती आहेत विधानात, बरोबर. हे 4 व्यक्ती आपण काढू. पहिलं विधान काय दिलेलं आहे, सौरव 17 वर्षाचा असून. आता हा सौरव घेतला मी. सौरभचं वय किती दिलेलं आहे त्यांनी, 17 वर्ष दिलेलं आहे. सीमापेक्षा 3 वर्षांनी तो काय आहे, लहान आहे. ही सीमा घेतली आपण, बरोबर. मग सीमापेक्षा तो जर 3 वर्षांनी लहान आहे म्हणजे सीमाचं वय 3 वर्षांनी जास्त आहे. म्हणजे 17 अधिक 3 किती येणार आहे, सीमाचं वय 20 वर्ष येणार आहे. आणि आता दुसरं विधान आहे, शरयू शरदपेक्षा लहान असून तिचे वय 21 वर्ष आहे. बघा, आता ही शरयू घेतली, तिचं वय किती आहे, 21 वर्ष आहे. पण त्यांनी अट काय घातलेली आहे, ती शरदपेक्षा लहान आहे. शरदचं वय त्यांनी दिलेलं नाहीये, ती शरदपेक्षा लहान आहे. म्हणजे याच्यावर लक्षात येते की शरयू शरदपेक्षा लहान आहे, म्हणजे शरदचं वय 21 पेक्षा जास्त. म्हणजे मग ते किती असू शकतं ते माहिती नाही आपल्याला, 22, 23, 24. फक्त एवढंच सांगितलेलं आहे की ती याच्यापेक्षा लहान आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतोय, शरयू शरदपेक्षा लहान आहे, म्हणजे शरद तिच्यापेक्षा काय आहे, मोठा आहे. आता पहिलं जर आपण पाहिलं तर पहिला पर्याय, शरयू सौरभ पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे. बघा, शरयू इथं शरयू आहे आणि इथं सौरभ आहे, बरोबर. मग शरयू सौरभ पेक्षा 4 वर्षांनी लहान आहे का रे, नाही. सौरभचं वय 17 आहे, शरयूचं वय 21 आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला असं लक्षात येते की शरयू जी आहे ती सौरभ पेक्षा कशी आहे, मोठी आहे. म्हणजे पहिला पर्याय आपला तिथंच बाद होतो. दुसरा पर्याय आहे पहा, शरद सीमापेक्षा लहान आहे. आता सीमाचं वय 20 आहे आणि शरदचं वय किती त्यांनी दिलेलं नाही, ते 22, 23, 24 काहीही असू शकतं. म्हणजे सीमापेक्षा शरद लहान आहे का, तर नाही. सीमापेक्षा शरद कसा आहे, मोठा आहे. त्यामुळे दुसरा पर्याय पण काय होतोय, तिथं बाद होतोय. आता तिसरा पर्याय दिलेला आहे त्यांनी, सीमाचे वय 14 वर्ष आहे. पण आपण काढून घेतलेले आहे, ती सौरभपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे सीमाचं वय किती आहे, 20 आहे. ते 14 वर्ष आहे का, नाही. इथं कन्फ्युज करणारा प्रश्न आहे. आपण काय करतो, 17तून जर 3 वजा केले तर लगेच उत्तर 14 येतं पहा. आणि बरेच मुलं काय करतात, सीमाचे वय 14 वर्ष आहे पर्यायाला टिक करतात, पण ते काळजीपूर्वक वाचन करत नाही त्याचं. त्याच्यामुळे अशी रेषाकृती अगोदर काढून घ्यायची आणि नंतरच पर्यायाकडे जायचं, म्हणजे याचे उत्तर तुमचं चुकणार नाही. म्हणजे तिसरा पर्याय पण काय होते, आपल्या इथंच बाद होते. चौथा पर्याय आहे पहा, वयाने लहान सौरभ आहे. आता ही जर रेषाकृती आपण पाहिली, तिथं सौरभचं वय 17 आहे, सीमाचं 20 आहे, शरयूचं 21 आहे आणि शरदचं किती आहे, 24 आहे. हे जर नीट निरीक्षण केलं तर सौरभ हा सर्वांपेक्षा कसा आहे, लहानच आहे. त्याच्यामुळे याचा अचूक पर्याय क्रमांक आहे 4. पर्याय क्रमांक 4. पहा, 47वा प्रश्न आहे, सांकेतिक भाषेवरचा आहे. काऊ बरोबर 274, कॅट बरोबर 684, वेट बरोबर 825. आणि त्यांनी विचारलेले आपल्याला GOAT कोड. त्यांनी काय सांगितलेले पहा, खाली सूचना पण दिलेली आहे, अक्षरे आणि अंकांचा क्रम सारखाच असेल असे नाही. हे वाक्य खूप महत्वाचं आहे यातलं, म्हणजे आपल्याला उत्तर बरोबर येणार आहे पर्यायातलं. पहा, आता अगोदर आपण प्रत्येक अक्षरासाठी कोणता अंक आहे ते काढून घेऊ. अगोदर सुरुवातीला या 2 मध्ये पहा, पहिला आणि दुसऱ्या शब्दामध्ये सारखा अक्षर आहे सी, मग याच्यात सारखा अंक आहे
4 म्हणजे सी बरोबर किती आहे 4 आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये सारखा अक्षर आहे टी, सारखा नंबर यात आहे 8. टी बरोबर किती आहे 8. पहिला आणि तिसरा यात सारखा अक्षर आहे डब्ल्यू, सारखा अंक आहे 2, डब्ल्यू बरोबर 2. मग राहिलेला अंक ओ साठी ओ बरोबर 7, ए बरोबर 6 आणि टी बरोबर 5. आणि त्यांनी विचारलेले काय आपल्याला गोट. जी बरोबर काय आहे का दिलेलं नाहीये. ओ बरोबर 7 बरोबर, ए बरोबर 6 आणि टी बरोबर 8 आणि जी हे काय दिलेले नवीन अक्षर दिलेलं आहे. आपल्याला पर्यायात 7, 6, 8 कुठे आहेत ते शोधायचे. आता जर पर्यायातला पहिला पर्याय पाहिला, दुसरा पर्याय पाहिला, तिसरा पर्याय, चौथा पर्याय 1, 2, 5. आपल्याला काय पाहिजे 7, 6, 8. याच्यात पण आहे 7, 6, 8. याच्यात पण आहे 7, 6, 8. याच्यात आहे का 7, 6, 8. यात पण आहे आणि यात पण आहे. पण आता पहिला जर पर्याय आपण घेतला तर 4 हे अक्षर आपलं कशासाठी आलेलं आहे सी साठी आलेलं आहे. त्याच्यामुळं हा पर्याय इथं बाद होतो, ते येणार नाही. पुढचा पर्याय इथे जी साठी त्यांनी 8 दिलेला आहे पहा, तिसऱ्या पर्यायामध्ये जी साठी 8 दिलेला आहे. मग तो पण पर्याय बाद होईल. हा पण पर्याय बाद होईल आणि चौथा पर्याय पण निरीक्षण केलं तर तो पण बाद होतो. जी साठी तिथे त्यांनी काय दिलेलं आहे 1 दिलेला आहे आणि इथं 5 आलेले आहे. पण हा जर पर्याय पाहिला आपण तर यात 7 आहे, 6 आहे आणि 8 पण आहे. फक्त हा वेगळा दिलेला आहे. म्हणजे अक्षरे आणि अंकांचा क्रम सारखाच असेल असे नाही. याचा जर आपण विचार केला तर याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर येते. राहिलेले प्रश्न आपण उद्याच्या तासाला पाहणार आहोत. धन्यवाद.